आज आमचा नगरला प्रयोग आहे, अहिल्यानगरला प्रयोग आहे शेवगाच्या शेंगाचा. त्यामुळे आत्ता आम्ही निघालोय. संध्याकाळचा प्रयोग 5 वाजताचा तो करणार आणि तिकडनं पुण्याला जाणार, पुण्याचा प्रयोग. तर असा आजचा खूप मोठा दिवस आहे म्हणून ब्लॉग करायला घेतला आहे. आता दादरला नाटकाची बस आहे, ती पण तुम्हाला दाखवता येईल की कसं आम्ही प्रवास करतो दौऱ्यासाठी आणि कसं सगळं, कशा अरेंजमेंट असतात, सिटिंग अरेंजमेंट कशी असते ते पण दाखवता येईल म्हणून हा ब्लॉग करायला घेतला आहे. भेटूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही पोहोचलो इकडे. गाडी अजून आली नाही आहे नाटकाची बस, कारण ती काहीतरी सामान भरते, सेट भरते आणि मग येणार आहे. ही जी कसरत आहे ती फार बोर आहे. आता अख्खा प्रवास लेन्सेस लावायच्या तर मध्ये डुलक्या येणार आणि मला गाडीत बसल्यावर हमखास येतातच डुलक्या, त्यामुळे हे असं. आम्ही चहा प्यायला चाललो आहे. साकार द ग्रेट. केस कापल्यामुळे हां, हा काय आरसा आहे का माझा फोन? म्हणजे या चहा प्यायला, या चहा प्यायला या. सकाळचा चहा, यशवंतच्या बाहेरचा चहा. मला हो ना. आणि तर यशवंतच्या बाहेरचा चहा एक तर चांगला पण असतो आणि चहाचं एक काय म्हणू, तेवढं साखर वगैरे पोटात न गेल्यामुळे मला भूक लागली. एक चहा प्यायला की जरा सेटल होतं. आता चहा पिऊया. मस्तपैकी चहा, पण हा चहावाला बंद आहे. ओ माय गॉड. अरे यार, चहावाला इकडे पुढे पण छोटे मिल्कच्या छोटे आपल्या याच्या बाजू आहे चहावाला. छोटे हा जो चहावाला आहे दिसतोय का, तो बंद आहे. आपण पुढे बघूया, पुढे बघूया. करत नाही तर मग अहिल्यानगर पर्यंत आहे. असं चालतच जाऊ. आता कोहिनूरच्या इकडे पण एक नाही, एवढी इच्छा नाही, पण कोहिनूरवाला इकडे आपल्या खालीच ह्या गल्लीतून पुढे, पण तो पण बघायला पाहिजे. पण इथे जर मिळाला आहे वा वा वा. इकडची कॉफी पण खूप छान मिळते. ओ वाव. चहा चालेल. चहा पिऊया आपण. चहा पिऊया. काय लाईट कमाल आलाय तुला, फोटो काढते थांब. कमाल चहा आहे. मस्त आहे, कडक चहा आहे. कडक चहा 10 रुपये. बस अजून आलेली नाही आहे आणि आमचा गप्पांचा झोन सुरू आहे, कारण आम्ही 1 महिन्यानंतर भेटतोय. शिट, केवढे पिकलेत केस. आता दादर एक्झिबिशनच्या आधीच कलर करण्यात येईल, तोपर्यंत नाही. तोपर्यंत असंच चेपायचं. यशवंत नाट्यगृह आहे आणि अशी तिकीट विक्री सुरू असते. तिकीट आलं. आज कुठला प्रयोग आहे बघूया आपण. सिरियल किलर, ऑल द बेस्ट आणि भूमिका अशा नाटकांचे प्रयोग आहे. आणि काका बसले आहेत तिकिटांसाठी. बाप्पा, अजूनही आमची बस आलेली नाही. आणि आता किती वाजलेत ग? 9 वाजलेत आणि संध्याकाळी 5चा अहिल्यानगरला प्रयोग आहे. कसं पोचणार आहोत? मग गडबड पोचायचं, प्रयोग करायचा, निघायचं असंच होतं सगळं. पण आता बघू किती तास रे इकडनं. 6 तास. 6 तास मला नाही वाटत. गाडी आलेली आहे, ही आमची गाडी आहे. अशा वेगवेगळ्या असतात दर प्रयोगाला जी अवेलेबल असेल ती. वरती सेट आहे, हा सेट बांधलेला आहे. आई गो बाय माझे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Oh my God, Jyoti is here.
गुड मॉर्निंग. हे अशी कंपार्टमेंट्स आहेत, अशी कंपार्टमेंट्स आहेत, वरती पण आहेत. ये आता सेटल झालोय. खाऊया. मरणाचं गरम होणार आहे, मरणाचं. म्हणजे जर आता ओके आहे, पण थोडंसं पुढे गेलं, ऊन आलं की वेड्यासारखं गरम होणार आहे. आणि फक्त इथेच बसू शकतो, त्या बाजूला बसायला चान्स नाही आहे. जसा पॅसेज आहे त्यामुळे आता उन्हात करपत जरा वारा लागलाय. बघूया आता कुठे ऊन येतं, काय होतं बघूया. इकडेच ऊन आलंय. ये फायनली ऊन गेलंय. ते किती वेळ टिकणार आहे माहित नाही, पण हे अजून फिगर आउटच करतात कुठे मुंबईच्या बाहेर पडायचं, काय कळत नाही आहे. नेहमीची गाडी एवढं कशाला विचार करायला लागतो. आता परत आम्ही सायनवरून दादरच्या इकडनं बाहेर पडणार आहोत. पण असो, माझं म्हणणं आहे की ह्या दिशेने चालत राहा. ऊन गेलेलं आहे, त्यामुळे आता सुसाई होईल थोडा वेळ तरी बसते. राडा बघणं चाललंय. राडा भाडीपचं अभिनय केलाय डान्स. राडा तुम्ही पण बघा. भाडीपचं पेज यूट्यूबला राडा नावाचा डान्स आहे, तो त्याने केलाय. पोहा ब्रेक चाललेला आहे. पोहा ब्रेकफास्ट. माझी जेवणाची वेळ झाली आणि त्याचे पोहे खाण्याची वेळ झाली. लोक झोपले. का थांबले आता? आता परत थांबले आम्ही. कसं पोहोचणार ना? 5च्या प्रयोगाला पोहोचणार होत. हो गे. फर्स्ट टोल क्रॉस करून आम्ही फूड मॉलला पोहोचलो आता. आणि खूप गरम आहे, खूप. आणि त्याच्यातही पोचणार कधी माहीत नाही, कारण अजून किती तास आहेत ग आता? 4-5 तास तर अजून आहेत. पोचणार कधी, प्रयोग करणार कधी? काय चाललंय? खूप ट्रॅफिक आहे. आम्ही असं ट्रॅफिक आहे, असं फुल ट्रॅफिक. कमालीचं गरम दिसतच असेल माझ्या थोबाडावरून. आणि अजून जेवलेलं नाही हो आम्ही, खाल्लेलं नाही. कसं जेवणार आहे इकडे मला सांगा? 3 वाजलेत आता आणि अजून 3 तास दाखवतोय. 5चा प्रयोग आहे. काहीतरी खोटं बोलू नका. काय थंडीने चेहरा असा लाल झाला. थंड हवेच्या ठिकाणी आम्ही चाललो आणि छान गरमागरम जेवण आमची वाट बघते. आई ग, काय करायचं? स्वामीनाथ दत्तात्रय काहीतरी इकडे निवासस्थान आहे. विद्यमान उपसरपंच. जाऊया. बघ, निवासस्थान चांगलं आहे. हळूहळूचा मुद्दा नाहीये, पण ट्रॅफिक आता मगाशी टोलला इतका वेळ गेला. कोण काय करायचं आता? ज्योती हसू नको. ज्योती बघा, ज्योतीला काय हसण्याचं? काय भीषण आहे हो, कठीण आहे. काय कशी दिसते ना, बेकार कठीण आहे. कसं पोहोचणार होत माहित नाही. करते अपडेट तुम्हाला काय घडतं पुढे. 12 मिनिटातून दाखवतो. अगं नको, मी नाही खात गोड. सॉरी. घे ग. नाही खात. अगं नाही खात अशी ग. अगं नको, मी नाही खात. नाही झालं. इकडे कोण येत आहे गोड खायला? झालं 2दा. हो, पहिलं म्हणजे नको ग बाई. अगं नको ग बाई, घे ग. मी नाही खात. सेकंड टाइम नाही खात. हा, पण तू बोल ना पहिले. हा घे. काय म्हणूनच आता मस्त रसगुल्ले घेऊन आले. अगं बाई नको नको. घे ग. अगं नाही खात मी गोड. खाशील ग. नको ग बाई, इथे कोण येणार आहे गोड खायला? येतात की येणार आहे. नकोय मला गोड, मी नाही खात. बरं बाई, मी रस घेऊन जाते. तू कुठे बरं ते. आम्ही अजून तिथेच आहोत, म्हणजे अगदीच 1 फूट पुढे आलो असू, बाकी तिथेच आहोत.
अजूनही 3-3.5 तास दाखवत आहेत. 5:30चा प्रयोग आहे आणि आत्ता किती वाजले? 3:38 झालेत. 3:38 झालेत. अभि आत्ता खाली उतरून फायनली इथे कुठेतरी छोटंसं हॉटेल आहे, तिथे दाल खिचडी मिळते का बघायला गेला आहे आणि फुल पॅक आहे. म्हणजे चान्सच नाही आहे पुढे जाण्याचं काही, कारण वेड्यासारख्या सिंगल रोडला डबल लाईन करून गाड्या पुढे आल्या. म्हणजे आमची पण डबल लाईनमध्येच आहे गाडी, जे खूप चुकीचं आहे. त्यामुळे सगळा रस्ताच ब्लॉक केला आहे. समोरून येणाऱ्या गाड्यांना जागाच नाही आहे आणि ते जॅम होऊन बसलं आहे आता सगळं. माहीत नाही आता काय घडतं आहे. दाल खिचडी तो घेऊन येईल, त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी खाता येईल. पण प्रयोगाचं काय कठीण दिसतं. 4 वाजले. खिचडी जिअर आणि काय काय व्हेज कोल्हापुरी आणि रोटी आहे आणि दाल खिचडी. दाल खिचडी, व्हेज कोल्हापुरी, रोटी असं काय काय घेऊन आले सगळ्यांसाठी. आता 4 वाजले. पण मला खिचडी नाही खायची, खावी लागेल. खाऊन घेऊया. काय तिथे भाजी काढली का? पण अजून आहे भाजी. माझं घेऊ का आत्ताचा डबा आहे? खिचडी यात अजून एक रोटी आहे. इथे कर. हां हे ज्योती कॅन यू बिलीव्ह आम्ही अजून इथेच आहोत. कदाचित आय बिलीव्ह यू, आय बिलीव्ह यू, आय बिलीव्ह यू. आई गं, किती तास झाले, किती तुम्हाला तास. नगरच्या प्रयोगाची आम्ही सगळी ही दाखवायची होती तिला, इच्छा होती, त्यासाठी हा ब्लॉग होता. पण इथून काही पुढे जातच नाही होत. काय करायचं? कठीण दिसतोय नगरचा प्रयोग. आता हळूहळू निघालं आहे ट्रॅफिक. 4 तास झाले. आता त्यांचं म्हणणं आहे की प्रयोग करायचा. सूर्य बघा किती छान दिसतो. शेतं आहेत सगळी. पण आता माहीत नाही आम्ही पोहोचणार आहोत कधी आणि त्याच्यानंतर प्रयोग कसा सुरू होणार आहे माहीत नाही. पण आता जरा बरं वाटतं. गणपतीचं दर्शन पण घ्यायला मिळालं नाही, एवढा उशीर झाला. तुलाच नमस्कार. आता बाहेर असं दिसायला लागलं आहे तरी सुद्धा आम्ही अजून पोहोचलो नाही आहोत. पण आता आय होप अर्ध्या पाऊण तासात पोहोचू. आता वाजले 7:45. फायनली पोहोचलो आम्ही. आता अजून दिवस संपत नाही आहे. त्यांनी एक कमांड केली आहे, त्यातून आता आमची बस सेट सकट जात नाही आहे. त्यामुळे जरा सर्कस चाललं आहे. तर फायनली 12 तासांच्या प्रवासानंतर आता पोहोचलोय. लोक अजूनही 5च्या प्रयोगाचे अजूनही थांबलेत की आम्ही प्रयोग करणार आहोत. त्यामुळे आम्ही आता तयारी करून पटकन प्रयोग करतो. उत्साह म्हणजे कमालीचा उत्साह आहे. बाय. प्रयोग करूया मग भेटू.
जेवण लागलंय, सगळे लोक गेले घरी. हाय, फायनली आमचा प्रयोग झालाय. ॲडव्हेंचरस प्रयोग होता असं म्हणायला लागेल, कारण तुम्ही बघितलंच आहे काय काय घडलं ते. आम्हाला वाटलं होतं की प्रयोग होईल का नाही होणार, परत जायला लागतं आहे का, पण पोचलो बाई आम्ही. आणि बिचारे लोक पण थांबले होते आणि प्रयोगही फार उत्तम झाला. खूप छान रिस्पॉन्स होता, त्यामुळेच कदाचित तो कंप्लीट करता आला. नाटकाची हीच गंमत आहे की ते गिव्ह अँड टेकवर नाटक सगळं बांधलेलं असतं. समोरून जसा रिस्पॉन्स मिळेल तसा आम्हालाही, लाईट येतो ना, तसं आम्हालाही एक अशी एनर्जी मिळते आणि तो प्रयोग होतो. तसा आजचा प्रयोग असा छान झाला. आणि फायनली आजचा दिवस आता संपवते. आता प्रवास करायचा आहे, पुण्याला जायचं आहे आणि मग सेटल व्हायचं आहे, कारण उद्या संध्याकाळी पुण्याचा प्रयोग आहे. पण आता आजचा दिवस इथेच संपवूया, आता ताकद नाही, खूप झालं आहे, तर थांबते. भेटत राहूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. आणि मलाही असा हा एक ॲडव्हेंचरस प्रयोग शूट झाला. मला माहितीच नव्हतं की असं काही घडेल, पण ते हे सगळं शूट झालं आणि माझ्या म्हणजे आठवणीसाठी तो हा ब्लॉग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीत आम्ही येऊन एक प्रयोग केला होता. सो आता थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.